नमस्कार मित्रांनो, मी समाधान बेल्लारे. तर मित्रांनो, आज बघा की आज आपण रासायनिक भाग, जैविक भाग आणि सेंद्रिय भाग याच्यावरती मार्गदर्शन करत असताना आज डाळिंबामध्ये, तरकारीमध्ये आपण खूप महागड्या फवारण्या आणतो. तर आज आपण बोलणार आहोत पाणी आणि मातीविषयी. तर पाण्याचा विषय जर घेतला मित्रांनो, आज आज तुम्ही बघा की खूप महागाच्या फवारण्या आणून सकट, फवारणी घेऊन सकट आज रिझल्ट मिळत नाही. तर काय रिझल्ट मिळत नाही? तर मित्रांनो, खरं खरं कारण आहे पाण्याचा पीएच. जर पाण्याचा पीएच तुमचा व्यवस्थित नसेल, पाण्याचा पीएच जर साथ नसेल, तर तुम्हाला त्या फवारण्याचा रिझल्ट मिळणार नाही. त्यासाठी मित्रांनो, पाणी तुमचं चेक करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. पाणी जर तुम्ही चेक केलं, त्याचा पीएच जर बघितला आणि पीएच मेंटेनसाठी जर तुम्ही काय प्लॅनिंग केलं, तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा आणि पूर्ण बघून तुमच्या ह्या सगळी गोष्ट लक्षात येईल की पाण्याचा पीएच कसा मेंटेन राहतो, पाणी चेक कसं करायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत. आणि जर कोणाचं पाणी चेक करायचं असेल तर मला संपर्क करू शकता. आपण पूर्ण एकात्मिक मूलद्रव्याचं व्यवस्थापन करून आपण शेतकऱ्यांना प्लॅनिंग देत आहे, पिकाचं शेड्यूल देत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सुरू करूया. तर आज खूप महागाच्या फवारण्या आणून सुद्धा आज आपण बघतोय रिझल्ट मिळत नाही. एक फवारणी 1200, 1800, 2000, 2200, 2500 फवारणी गेलेली. खर्च वाढत चाललाय, मग रिझल्ट आपल्याला चांगल्या लेवलला मिळत नाही. तर मित्रांनो, त्याचं कारण आहे पाण्याचा पीएच. पाण्याचा पीएच जर मेंटेन नसेल तर मित्रांनो, बिलकुलही तुम्हाला कोणत्याही औषधाचा रिझल्ट येणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, तर आज आपल्या प्रॅक्टिसनुसार, आपल्या अनुभवानुसार आपण आज जवळजवळ 9 वर्ष झालं मी कन्सल्टिंग करतो. त्यानुसार पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला हे जे आहे तुम्ही बघू शकता, केरन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचं ही स्टिकॉन म्हणून टेक्नॉलॉजी आहे. तर ह्याचं कार्य तुम्हाला सांगायचं जर गेलं, तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवणार मित्रांनो. पीएच काढून दाखवणार आहे, विहिरीचं पाणी घेणार आहेत आपण, बोरचं पाणी घेणार आहेत आणि आपण त्याचा सगळा पीएच चेक करणार आहेत. पीएच चेक केल्यानंतर आणि हे त्याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर पाण्याचा पीएच कसा मेंटेन होतो, ह्या गोष्टीवरती आपण सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्याचे फायदे काय काय ही पण गोष्ट बघणार आहे. कारण की आज टोटल सगळी लोक आज त्या पिकावरती काम करतात, पण माती आणि पाणी ह्याच्यावर कोणीही काम करत नाही, कोणीही बोलत नाही. तर मित्रांनो, तर आपण बघूया हे जे दृष्टिकोन आहे याचे काय काय फायदे आहेत. तर पहिला फायदा जर बघायचं गेलं मित्रांनो, तर पहिला फायदा ह्याचा आहे की ज्यावेळेस तुम्ही जमिनीमधून सोडता, ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही खतामध्ये तुम्ही जे खत देताय त्याच्यामध्ये तर तुम्ही 0.25 ml पर लिटर तुम्ही जर ह्याचा जर तुम्ही प्रयोग केला तर तुमचा पाण्याचा पीएच बॅलन्स होतो आणि ते खत चांगल्या लेवलला डिझॉल्व्ह होण्यासाठी काम करतं. परत दुसरा फायदा म्हणजे काय की आता वारंवार रासायनिक खतं देऊन 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 आपली जमीन कडक होत चालली. जमीन कडक झाल्यामुळं मुळी चलत नाही, मुळांना ऑक्सिजन हवा चांगली मिळत नाही, जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही, त्याच्यामुळं मुळी चलत नाही, जमीन कडक चालली, पाण्याचा निचरा होत नाही, वापसा कंडिक्शन राहत नाही, त्याच्यामुळे पिकाची वाढ होत नाही. तर मग ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्हाला जमीन तुमची भुसभुशीत करायची असेल तर तुम्ही एकरी ह्याचं ॲप्लिकेशन अर्धा लिटर किंवा 1 लिटर एकरी तुम्ही वापरू शकता. आणि 15 दिवसामध्ये तुम्ही परत त्या भागामध्ये जायचे. हे सोडल्यानंतर तुम्हाला त्याचा आमूलाग्र असा म्हणजे खतरनाक असा तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे. बोलण्यापेक्षा प्रॅक्टिकली ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळं अवश्य तुम्ही पाण्याच्या पीएचसाठी जमिनीमधून खालून सोडण्यासाठी, खतं डिझॉल्व्ह होण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी हे जे आहे तुम्ही एक नवीन स्टिकॉन प्लस म्हणून तुम्ही हे वापरू शकता. आणि हे वापरल्यानंतर स्प्रेद्वारे पण तुम्ही वापरू शकता. पाण्याचं पीएच मेंटेन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि खूप गरजेचं आहे. कारण की आज मार्केटमध्ये खूप महागड्या फवारण्या आपण आणतोय पण रिझल्ट मिळत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे पाण्याचा पीएच आहे मित्रांनो. तर तुम्हाला डेमो करून पण दाखवणार आहे मी. पाण्याचा पीएच चेक करणार आहे, ते मेंटेन कसा होतो. बरं, जे स्केल आहे त्याच्यावरती अल्कलाईन, ॲसिडिक फॉर्ममध्ये, क्षारयुक्त हे कसं बघायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.